नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू रत्नाचा पाठलाग करत असते. तितक्यात आता इंदूच्या ओळखीच्या बायका येतात आणि तिला अडवून विचारायला लागतात की इंदू कुठे चालली आहेस. तेव्हा इंदू सांगायला लागते की नारायणीताई सोबत आले होते ना, ती गायब झाले तर तिला शोधते. आता तिथेच रत्ना भाजी येत असते तर इंदूचं लक्ष पूर्णपणे रत्नाकडे असतं. तर या बायका आता इंदूशी बोलतच असतात. आता तितक्यात नेहमीप्रमाणे रत्ना आजही तिथून गायब होते. तेव्हा हे बघून इंदू खूप वैतागते आणि म्हणते की परत निसटली. तर दुसरीकडे पोपटराव श्रीकलाला हसत विचारायला लागतो की तुला बबनराव माहिती आहे का. यावर श्रीकला विचारते की इतका कोणी मोठा माणूस होता का तो. यावर पोपटराव सांगतो की हो, खूप मोठा माणूस होता तो, ज्याच्यामुळे तू इथे आज उभी आहेस. हे ऐकून श्रीकला आश्चर्याने पोपटरावकडे बघायला लागते. तेव्हा पोपटराव म्हणतो की बबनराव म्हणजे या आदरणीय सन्माननीय पोपटराव लांडगे पाटलांचा सक्का फादर, म्हणजेच तुझा आजोबा. त्यानुसार इंद्रायणीच्या बापाने म्हणजेच सोपानने जी जमीन गहाण ठेवली ते या पोपटराव लांडगेच्या बापाकडे ठेवली. तेव्हा यावर श्रीकला म्हणते की पण ती जमीन तर त्यांनी दिग्रसकरांना दान दिली होती ना. यावर पोपटराव म्हणतो की हो, बरोबर आहे ना तुझं, पण तेव्हा गोविंदराव दिग्रसकर आणि वाडीकर यांच्यामध्ये लिखापडी झाली नव्हती. यावर श्रीकला खुश होऊन विचारते की म्हणजे या सगळ्याचा त्यांच्याकडे कुठलाही कायदेशीर पुरावा नाही आहे. तेव्हा पोपटराव सांगतो की अजिबात नाही आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप खुश होते आणि म्हणते की म्हणजे कायद्याने दिग्रसकरांच्या जमिनीचा हक्क हे आपल्याकडे. तेव्हा पोपटराव म्हणतो की अर्थातच या पोपटराव लांडगे पाटलांकडे कागदपत्र आहेत आणि तेही अगदी खरी आहेत. तेव्हा हे ऐकून श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की काय गुड न्यूज दिली बाबा तुम्ही. आणि म्हणते की आता तुम्ही बघाच, नाही ना तर दिग्रसकरांना रस्त्यावर आणून आयुष्यभर रस्त्यावरच राहायला लावलं ना, तर नाव नाही लावणार श्रीकला पोपटराव लांडगे पाटील. तर आता यानंतर इकडे आपण पाहतो की इंदू खूप टेन्शनमध्ये असते आणि तिला सतत राहून रत्ना नक्की कोण आहे हा विचार डोक्यात येत असतो. आता इंदू म्हणते की आज जी बाई दिसली ती रात्री भेटलेलीच होती का, म्हणजे ही तीच असेल का जी कीर्तनाच्या रात्रीसुद्धा भेटली. आणि तिला आठवतं की श्रीकलाने एकदा रत्नाची ओळख करून दिली होती. आता हे आठवून इंदू म्हणते की ही तीच बाई असेल का जिला आम्ही आणि नारायणीताईने श्रीकलाच्या घरी बघितलं होतं. आणि त्या बाईला बघून अचानकच माझ्या डोक्यात कळ आली होती आणि म्हणते की आजची बाई पण ती डेंजर दिसणारीच असेल आणि या बाईला आता शोधायचं म्हणजे शोधायचंच. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज झोपलेले असतात. तेव्हाच आता त्यांच्या डोळ्यांवर प्रकाशाचे किरण पडायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज आता लगेच जागे होतात आणि त्या दिशेने बघायला लागतात. तर त्यांना अंधुकंधुकसं दिसायला लागतं. तर समोर साक्षात आपला विठुराया कमरेवरती हात ठेवून उभा असतो. आता विठुरायाला समोर बघताच व्यंकू महाराज खूप भावूक होतात. म्हणजे अंगावर शहारे आणणारा असा क्षण आहे. आता व्यंकू महाराज विठुरायाला नमस्कार करतात आणि म्हणतात की विठुराया तू इथे. यावर विठुराया म्हणतो की व्यंकट, डोळे मिटले तुझे पण मन जागा आहे. माझ्या भक्ताला होणारा त्रास मला तिथे पंढरीतही टोचतोय. तुला माहिती आहे का, भक्ताच्या वेदनेपासून मी कधीच दूर नसतो. माझ्या एका भक्तावर अन्याय होत असताना दुसरा भक्त मात्र डोळे झाक करतोय. हे पाहून खूप वाईट वाटतंय. व्यंकू महाराजांना मात्र काहीच कळत नसतं आणि ते हात जोडून विठुरायासमोर उभे असतात. आता विठुराया म्हणतो की आता मात्र हे सहन नाही होते. व्यंकोबा, अन्याय पाहून गप्प राहणं ही भक्ती नाही आहे, तर पाप असतं पाप, असं म्हणून विठुराया तिथून जायला लागतो. तर इकडे आता व्यंकू महाराजांना अचानक दचकून विठुराया असं म्हणून झोपेतून जागे होतात आणि त्यांच्या आता लक्षात येतं की त्यांना पडलेलं हे एक स्वप्न होतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की विठुरायाचा हा संकेत नेमकं काय सांगू पाहतोय मला. एका भक्तावर होत असलेला अन्याय दुसरा भक्त पाहतोय, म्हणजे विठुरायाचं मन आता इथे रमत नाही आहे. आणि म्हणतात की म्हणजे माझ्या हातून नक्कीच काहीतरी चुकीचं घडत असणार. आणि ते खूप इमोशनल होऊन म्हणतात की विठुराया माफ कर रे बाबा मला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू आणि श्रीकला किचनमध्ये असतात. आता इंदू श्रीकलाला विचारते की दूध नासलं असं कसं काय गं, 5 मिनिटापूर्वी तर मी तापवलं होतं ना. यावर श्रीकला म्हणते की हो नासलं, आणि आता त्यात काय एवढं. तेव्हा हे बघून इंदू खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागते आणि म्हणते की नासलं की नासवलंस. यावर श्रीकला हसायला लागते आणि इंदूला म्हणते की तुम्हाला काय वाटतं. तेव्हा इंदू म्हणते की काय प्रॉब्लेम आहे गं तुझा, या घराचं कसं नुकसान करता येईल याचाच विचार करत असतेस का गं तू नेहमी, काय आहे तरी काय तुझ्या मनात. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की माझ्या मनात काय आहे ते, आणि ती आता पुढे काहीतरी बोलणार तितक्यातच तिचं लक्ष शकुंतलाकडे जातं आणि
आणि ती लगेचच आता रंग बदलत म्हणायला लागते की असं का बोलता इंद्रायणीताई तुम्ही? आता दूध माझ्यामुळे नासलं का? तुम्ही सारखं असा का विचार करता माझ्या बाबतीत? तुम्हाला माहिती आहे का याचा मला किती त्रास होतो ते? रात्रभर माझ्या डोक्यात विचार असतात की तुम्ही काय बोलाल मला. हे बघा, आधी मी हे सगळं ऐकून घेत होते तुमचं, पण मी आता 2 जीवांची आहे. तेव्हा श्रीकलाचं हे नाटक बघून इंदू खूप चिडते आणि म्हणते की ए बस करा आता. तेव्हाच आता शकुंतला तिथे येते आणि म्हणते की श्रीकला, अगं हिची सरळ विचार करण्याची बुद्धी आता संपली. तेव्हा लगेचच आता श्रीकला म्हणायला लागते की आई, आम्ही सहजच बोलत होतो, तुम्ही उगाच ताईंना काही बोलू नका. हे बघून शकुंतला आता इंदूला म्हणते की पाहिलंस का इंदू, अगं आज ही मुलगी तुला झाकण्याचाच प्रयत्न करते. आणि काय झालं दूध नासलं म्हणून? माझ्याकडून, मोठ्या बाईंकडून, नारायणीकडून, अगदी तुझ्याकडून ही दूध नासतंच की. मग त्यावेळेस काय आपण एकमेकींना असं वेटीला धरतो का? इंदू, अगं काय झालं तुला? सतत तू या मुलीच्या का मागे लागली आहेस? यावर इंदू म्हणते की अहो काकी, मुद्दाम नाही बोलते मी. अहो मी 5 मिनिटापूर्वी दूध तापवलं होतं, मी परत येऊन बघते तर नासले दूध. आता मोठ्या बाईंना चहा कुठून देऊ मी? आता श्रीकला तेव्हा लगेचच रडण्याचं नाटक करायला लागते आणि म्हणते की आई, हे दूध मी नासवले असं वाटते का इंद्रायणीताईंना? तेव्हा इंदू रागाने श्रीकलाला म्हणते की जास्त साळसूतपणाचा आव आणायचा नाही या. तेव्हा आता शकुंतला इंदूवरती ओरडते आणि म्हणते की इंदू बस हा, तू आता हिला एक शब्दही बोललीस ना तर माझ्या इतकं वाईट कुणी नाही. तू का हिला दिवसभर कसा आणि किती त्रास द्यायचा याचाच विचार करत असतेस का गं? दूध उघडं आहे, त्यात काहीतरी पडले, जरा नीट बघ. आता तेव्हाच तिथे व्यंकू महाराज येतात आणि इंदूला म्हणतात की इंदू, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांकडे बघत म्हणते की महाराज. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला आता रागातच म्हणतात की आत्ता लगेच बोलायचं आहे. असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तर इकडे इंदू आता खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागते, तर श्रीकला मात्र खुश होऊन हसत असते. आता यानंतर इंदू व्यंकू महाराजांकडे जाते आणि त्यांना विचारायला लागते की काय झालं महाराज? तेव्हा व्यंकू महाराज इंदूला सांगतात की काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये विठुराया आला होता आणि त्या स्वप्नामध्ये विठुरायाने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा हे ऐकून इंदू व्यंकू महाराजांना विचारायला लागते की काय सांगितलं विठुरायाने? तेव्हा आता व्यंकू महाराजांना आठवतं की विठुरायाने व्यंकू महाराजांना सांगितलेलं असतं की माझ्या एका भक्तावर अन्याय होत असताना दुसरा भक्त मात्र डोळे झाक करतोय, हे पाहून खूप वाईट वाटतं रे. तेव्हा हे आठवतंच आता व्यंकू महाराज इंदूकडे बघायला लागतात आणि रागानेच म्हणतात की आता हात जोडतो तुझ्यासमोर, तू श्रीकलाविषयी जे काही वेडवाकडं बोलतेस ना आणि तिच्यावर जे काही खोटे आरोप करतेस ना ते लगेच सगळं थांबव, कारण तू जे वागतेस ना ते आता प्रत्यक्ष विठुरायाला सुद्धा आवडत नाहीये, हे लक्षात ठेव. तेव्हा हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि रडायला लागते आणि म्हणायला लागते की हो काय बोलताय महाराज तुम्ही? तेव्हा आता व्यंकू महाराज इंदूवरती ओरडत म्हणतात की मी काय? यावर इंदू म्हणते की तुमच्या शिष्येवरती विश्वास कमी झाला आहे का हो महाराज? तेव्हा हे ऐकून महाराज म्हणतात की कमी झाला आहे? अगं जवळजवळ संपलाय आता. अगं काय वागतेस तू इंदू? तुला तरी भान आहे का? अगं दया माया नावाची काही गोष्ट आहे की नाही तुझ्यात? ती दुर्दैवी पोरगी गरोदर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली आहे, तरी तिच्यावर वाटेल ते आरोप करतेस. अगं तिच्याबरोबर असं वागताना तुला काही वाटत नाही का गं? गुरु म्हणून शिकवताना तुला मी कुठे कमी पडलो हेच कळेनासं झालंय मला. अगं पूर्वी तू अशी नव्हतीस. अगं स्वतःच्या दुःखापुढे तुला दुसऱ्यांची दुःख मोठी वाटायची ना. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती स्वतःला सावरत आता डोळे पुसते आणि मनातच म्हणते की महाराज, माझ्या विठुरायाला नेमकं काय म्हणायचं आहे हे कळलंच नाही हो तुम्हाला. या श्रीकलेने सगळ्यांचीच मती गुंग केली. आता तितक्यात काणोबा आणि खाशाबा व्यंकू महाराजांना आवाज देत धावतच तिथे येतात. तेव्हा इंदू आणि व्यंकू महाराज दोघेही त्यांच्याकडे बघायला लागतात. आता काणोबा म्हणतो की इंदू, अगं खूप मोठा अनर्थ झाला आहे. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज त्यांना म्हणतात की काणोबा, खाशाबा जरा शांत व्हा आणि काय झाले ते नीट सांगा. यावर काणोबा म्हणतो की अहो व्यंकू महाराज, आजवर विठूच्या वाडीत जे कधीच घडलं नाही ते आज घडले. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारतो की काणोबा काका, पण काय घडले नक्की? तेव्हा काणोबा आता रडत सांगायला लागतो की अगं इंदू, तिकडे विठुरायाच्या, असं म्हणून तो गप्प होतो. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारतो की विठुरायाचं काय? तेव्हा खाशाबा म्हणतो की विठुराया मंदिरात नाही आहे. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज आणि इंदूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि दोघेही आता एकमेकांकडे बघायला लागतात. आता इंदू लगेचच मंदिराकडे धाव घेते, तर तिच्या पाठी व्यंकू महाराज, काणोबा आणि खाशाबासुद्धा धावतच मंदिराकडे जायला निघतात. आता हे सगळे धावत पळत विठुरायाच्या मंदिरात पोहोचतात. आता गाभाऱ्यात येऊन पाहतात, पण तिथे विठुराया आपल्या जागेवर नसतो. हे बघून आता इंदूचा धीर सुटतो आणि ती अक्षरशः कोसळून रडायला लागते
आणि व्याकुळ होऊन विठुरायाला आवाज द्यायला लागते. इथे इंदू आणि विठुराया यांच्यातलं नातं अतिशय सुंदर आणि भावनिक पद्धतीने दाखवले. म्हणजे इंदूवर होत असलेला अन्याय पाहून जणू विठुरायानेच हा निर्णय घेतलेला असतो. म्हणजे इंदूच्या वेदना, तिची निरागस भक्ती विठुरायाला अस्वस्थ करते. आता व्यंकू महाराजांचे डोळे आता तरी उघडावेत, सत्य त्यांच्या लक्षात यावं म्हणून विठुरायाने स्वतः व्यंकू महाराजांच्या स्वप्नात येऊन त्यांना संकेत दिलाय. आता तरी व्यंकू महाराजांना सत्य दिसेल की नाही काय माहिती. आता इंदू सगळीकडे बघत विठुरायाला हाक मारत असते, विठुरायाला शोधत असते. म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आणणारा असा हा सीन दाखवलाय. म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. इंदूचा संयम सुटतो आणि ती तिथेच खाली बसते. जिथे विठुराया असायचा त्या गाभाऱ्याकडे पाहत ती अक्षरशः ढसाढसा रडायला लागते. आता हळूहळू बाकीचे सगळेही तिथे जमा होऊ लागतात आणि तेवढ्यात आता मोठ्या बाईसुद्धा तिथे येतात. आता विठुरायाच्या गाभाऱ्यात नाही आहे हे पाहून त्या आता खूप हादरून जातात आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं आणि त्यासुद्धा खूप रडायला लागतात. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना सांगते की मोठ्या बाई, आपला विठुराया गाभाऱ्यात नाही आहे. हे ऐकताच आता महाले मास्तर खूप रडायला लागतात आणि म्हणतात की पण हे सगळं अचानक कसं घडलं. तितक्यात आता कान्होबा सांगतो की माहिती नाही हो, सकाळी सकाळी दर्शनाला आलो तेव्हा पाहिलं तर. इतकं बोलतानाच आता कान्होबाचाही बांध फुटतो आणि तोही खूप रडायला लागतो. तेव्हा मोठ्याबाई रडतच म्हणतात की आमच्या दिग्रजकरांच्या घराण्याला कोणाची तरी नजर लागली की काय, आमच्या मंदिरातून विठुराया गायब झालाय. तेव्हा आता व्यंकू महाराजांना विठुरायाने त्यांना दिलेला संकेत आठवतो. तर इकडे इंदू मात्र विठुरायाला लगातार हाका मारत असते. सगळेजण खूप रडत असतात. आता प्रेमनाथ म्हणतो की म्हणजे मंदिरातून पैसे गेले, दानपेटी गेली, दागिने गेले हे ऐकलं होतं आम्ही, पण मंदिरातून डायरेक्ट देव गायब झाला हे पहिल्यांदा ऐकतोय आम्ही, कसं शक्य आहे. तेव्हा कान्होबा म्हणतो की पण विठुराया आपल्याला सोडून जाऊच कसा शकतो. माझं तर मनच मानायला तयार नाही आहे. हे कुणी मुद्दाम तर केलं नसेल ना आपल्यासोबत. आणि सगळेजण आता खूप रडत असतात आणि म्हणत असतात की विठुराया कुठे गेलायस तू. आणि विठुरायाला सगळेजण हाका मारत असतात. आता अदू पुढे येतो आणि सर्वांना समजावत शांत व्हायला सांगतो आणि म्हणतो की मला माहिती आहे हे जे काही घडले ते खूप भयंकर आहे, पण आपल्याला यातून मार्ग काढायलाच पाहिजे. आणि म्हणतो की मला असं वाटते की आपण पोलिसांना कळवलं पाहिजे आता इथे जे काही घडले ते. आता हे सगळं श्रीकला मंदिराच्या बाहेरून खिडकीतून बघत असते आणि असं सगळे रडताना बघून तिला खूप आनंद होत असतो. आणि ती म्हणते की हा सगळा चमत्कार कुणी केला आणि कसा केला, पण इथे जे काही घडलं आहे ना आज ते बघून फारच मज्जा येते असं म्हणून ती खूप हसायला लागते. तर इकडे इंदू मात्र खूप खचून गेलेली असते आणि विठुरायाच्या गाभाऱ्याकडे बघत रडत असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोठ्याबाई रागातच म्हणतात की हे ज्याने कोणी केलंय ना त्याच्या अंगावर किडे पडतील. आणि विचार करत म्हणतात की कोण असेल हा चोर. आता तिथे पोलीससुद्धा आलेले असतात. तेव्हा ते पोलीस म्हणतात की हे तर आता तपास झाल्यावरच कळेल. आणि विचारतात की पण तुमचा कोणावर संशय वगैरे. तेव्हा आता व्यंकू महाराज म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कुणामुळे झालं आहे आणि का झालं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि ते रागातच आता इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा आता हे बघून इंदू खूप शॉक होते आणि व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.